श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 6 ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग पहिला. पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परिदाऊनी गेला उद्देशू महाविष्णू. तैसे चित्त राहिलिया पांडवा प्राणांचा प्रणवुची करावा मग अनुवृत्तीपंथे आणावा मूर्घनीवरी. कंदौनी हृदयवरी प्रणवाची उजरी करिता तेची शरीरी प्राणू म्हणिपे. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन आता ऐके सांगो आन जे करीती एक. जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. भगवद्गीतेतील आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची महती सांगणारी तशीच गीताशास्त्राची थोरवी वर्णन करणारी अशी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील ही आत्ताची ओवी आहे. गीतेत किंवा गीताशास्त्रात जे अद्वैत तत्त्वज्ञान प्रतिपादिलं आहे, जो कर्मयोग सांगितला आहे, जो भक्तियोग विशद केला आहे, जो ज्ञानयोग वर्णिला आहे, त्या प्रत पोहोचण्याच्या दृष्टीनं सर्व वैराग्यशील पुरुष प्रयत्न करीत असतात. किंबहुना अशा प्रकारचं ध्येय डोळ्यापुढे ठेवून साधना करीत असतात. जे संत आहेत, सत्पुरुष आहेत, ते हे गीताशास्त्र प्रणीत कर्मयोग, भक्तियोग वा ज्ञानयोग आचरणानं अनुभवतात. त्याप्रमाणे जीवन जगतात. तसा आनंद लुटतात आणि जीवनात कृतकृत्य होतात. जे साक्षात्कारी पुरुष आहेत, जे परमहंस पुरुष आहेत, जे नैष्कर्म्याप्रत पोहोचलेले आणि आत्मसिद्ध असे महापुरुष आहेत, ते सोहम भावानं आध्यात्मिकदृष्ट्या पारंगत होऊन गीता तत्त्वज्ञानात रममाण होतात. नाथ संप्रदायी साधकानं या ओवीचा सर्वसामान्य सरळ अर्थबोध समजावून घेतलाच पाहिजे. पण त्या साधकाच्या सोहम साधनेच्या जडणघडणीच्या दृष्टीनं ज्ञानेश्वरीतील आत्ताच सांगितलेल्या ओवीत जो खोल असा अर्थ अभिप्रेत आहे, तोही अर्थ त्यानं समजावून घेतला पाहिजे. नाथ संप्रदायी सद्गुरू शिष्याला साधन सांगतात. अरे सोहम 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 असा जप करीत जा, सोहमचं ध्यान नित्य नेमानं करीत जा. असा हा सोहम जप, सोहम ध्यान दीर्घकाळ म्हणजे काही वर्ष निदिध्यासपूर्वक असा भक्तियुक्त अंतःकरणानं केलास की अलिप्तता म्हणजे काय, साक्षीत्व म्हणजे काय याचा उलगडा तुझा तुलाच होईल आणि तसं जीवन जगण्याची हातोटीही तुझी तुलाच जमेल, साधेल. सद्गुरू उपदेशावर निवांत श्रद्धा ठेवून सत्वगुणी शिष्य साधक ह्या सोहम साधनाभ्यासात रममाण होतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.